विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये सर्कल या चॅप्टरमधला प्रॅक्टिस सेट 3.1 पाहिला. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 कव्हर करूया. ठीक आहे. आता बघा, प्रॅक्टिस सेट 3.2 जो आहे हा प्रॅक्टिस सेट यामध्ये एकूण 5 एक्झाम्पल्स आहेत, 5 उदाहरणं आहेत. यातलं प्रत्येक उदाहरण एका प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. ती प्रॉपर्टी कोणती माहिती आहे का? प्रॉपर्टी ऑफ टचिंग सर्कल्स, म्हणजे स्पर्श वर्तुळांचा एक गुणधर्म आहे. तो कुठला गुणधर्म आहे? जे दोन टाइप्स आहेत टचिंग सर्कल्सचे, एक्सटर्नल टचिंग सर्कल्स किंवा इंटरनल टचिंग सर्कल्स, कुठला का प्रकार असे ना, कुठला का टाइप असे ना, तर त्यामध्ये वर्तुळाचे केंद्रबिंदू आणि त्यांचा सामायिक स्पर्श बिंदू म्हणजे कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कसे असतात? कोलिनियर असतात, म्हणजे एक रेषीय असतात. हा त्याचा एक गुणधर्म आहे. तो आपण ह्या उदाहरणामध्ये पाहूयात. प्रत्येक उदाहरणामध्ये त्या गुणधर्माच्या आधारे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. ओके, बघा पहिला प्रश्न काय विचारला त्यांनी? टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियाई 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली. दोन वर्तुळ आहेत, त्यांची त्रिज्या एकाची आहे 3.5 सेमी, जो वर्तुळ लहान आहे तो, आणि 4.8 सेमी त्रिज्या जास्त आहे, म्हणजे तो वर्तुळ मोठा असेल. तर हे दोन्ही पण वर्तुळ एकमेकांना आंतरभागात छेदतात. म्हणजे प्रकार कुठला आहे? इंटरनली टचिंग सर्कल्स, आंतरस्पर्शी वर्तुळे हा एक प्रकार आहे त्याचा. तर फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. लक्षात घ्या, आपल्याला त्या दोन्ही पण वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधलं अंतर शोधायचं आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे, परीक्षेला 2 किंवा 3 मार्कासाठी पडू शकतं. ठीक आहे. आता बघा, विशेष म्हणजे या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची फिगर दिली नाही. फिगर नाही काढलं तरी सोडवता येते, काही अडचण नाही. पण जर फिगर काढलं तर उलट थोडं जास्त प्रभावी ठरेल आपलं उदाहरण, आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पण लिहायला समजेल, आणि जो शिक्षक तपासतोय पेपर त्या शिक्षकांना सुद्धा चांगल्या प्रकारे ते तुमचं उदाहरण पटेल, समजेल आणि मार्क्स मिळतील व्यवस्थितपणे. ठीक आहे. तर आपण फिगर काढली. आता फिगर कशी काढली बघा, एक केंद्र असणारं एक वर्तुळ काढलं. जे वर्तुळ मोठं आहे ते, ज्याची त्रिज्या 4.8 सेंटीमीटर आहे. लहान जे वर्तुळ आहे त्याची त्रिज्या आहे 3.5 सेंटीमीटर, ते बी केंद्र असणारं वर्तुळ आहे. ते दोन्ही पण वर्तुळे एकमेकांना पी बिंदू छेदलेत किंवा स्पर्श केलेत. तर पी हा काय आहे? त्यांचा, त्या दोन्ही पण वर्तुळांचा कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. तर या दोन्ही पण वर्तुळांची त्रिज्या आपण मानूयात 4.8 सेमी आणि 3.5 सेमी. आता लक्षात घ्या, दोन्ही पण सेंटर्स ए आणि बी आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कसे असतात? एका रेषेत असतात, एक रेषीय असतात. दॅट मीन्स दीज आर कोलिनियर पॉइंट्स. बरोबर आहे का? या गुणधर्माचा आधार घेऊन आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. बघा, यांनी काय म्हटलंय? ह्या दोन्ही पण वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधील अंतर काढा म्हटलंय. आता बघा, हे खरं तर उत्तर तोंडी येतं. कसं येतं? थोडं समोर बघा बरं. बघा इथं बघा फिगर मध्ये, समजा आपण एपी ही जी त्रिज्या आहे ना, ती कुणाची त्रिज्या असणार आहे? एक केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. कारण का? पॉइंट ए हा सेंटर आहे. तर एपी आपण काय करू? आपण 4.8 सेंटीमीटर मानू, राईट? एपी. आणि लहान वर्तुळाची त्रिज्या जी आहे ना, ती बीपी किती मानू आपण? 3.5 सेमी मानू. आता बघा, साधी गोष्ट आहे, आपल्याला एपी दिलंय, बीपी दिलंय, एबी काढायचंय. तर साधी गोष्ट आहे, एपी मधून जर बीपी जर मायनस केलं तर आपल्याला एबी मिळतं. आणखीन एकदा बघा फिगर मध्ये बघा, एपी मधून आपल्याला जर बीपी मायनस करता आलं किंवा केलं, मायनस केलं, तर आपल्याला काय मिळतं? एबी मिळतं. म्हणजे बघा, 4.8 सेंटीमीटर मधून 3.5 सेंटीमीटर मायनस करा, म्हणजे बघा सरळ सरळ उत्तर येतं 1.3. किती येतं? 1.3 सेंटीमीटर येतं. आता कसं येतं हे आपलं तोंडी झालं, पण आता आपल्याला लिहून घ्यावं लागेल. सुरुवातीला काय करायचं? डिस्क्रिप्शन करायचं. डिस्क्रिप्शन म्हणजे काय करायचं बघा समोर. तर मी तोंडी जरी सांगितलं तर तुम्ही लिहू शकतात का बघा, किंवा मी लिहितो पहिल्यांदा सुरुवातीला या पहिल्या उदाहरणामध्ये. डिस्क्रिप्शन कसं? इन द फिगर, इन द फिगर हा काय म्हणता येईल? पॉइंट्स किंवा द सर्कल्स विथ सेंटर्स कोणते सेंटर्स आहेत सांगा? ए आणि बी. विथ सेंटर्स ए अँड बी इंटरसेक्ट इच अदर. आता मला सांगा, इंटरसेक्ट इच अदरच्या ऐवजी आपण टच इच अदर असं पण लिहिलं तरी चालतंय. इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट पी. कोणत्या बिंदूत छेदतात एकमेकांना?
पी बिंदूत छेदतात असं आपण डिस्क्रिप्शन लिहिलं. समजलं? आता बघा याच्यामध्ये एपी आपण काय समजू, लेट किंवा कन्सिडर एपी इज इक्वल टू हाऊ मेनी 4.8 सेंटीमीटर. पुन्हा बीपी ही लहान वर्तुळात त्रिज्या आहे, बीपी किंवा पीबी म्हणा चालतंय, तर ते किती असेल 3.5 सेंटीमीटर मांडलंय आपण, गृहीत धरलंय. फिगरच आपण गृहीत धरले आहे, आलं लक्षात? फिगर दिली नव्हती आपल्याला. आता बघा एपी दिलंय 4.8, बीपी दिलंय 3.5. आपला काय काढायचंय एबी. आपण पुढे लिहू शकतो एबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं लिहू शकतो वाटल्यास. ठीक आहे, तर एबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं लिहा, म्हणजे आपला एबी काढायचंय. ओके. आता सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, तो गुणधर्म लिहिता आला पाहिजे आपल्याला. कोणता? स्पर्श वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा सामायिक स्पर्शबिंदू एक रेषे असतात. हा अतिशय महत्वाचा गुणधर्म. थोडक्यात या उदाहरणाचा आत्मा म्हणायला हरकत नाही. तो गुणधर्म लिहिल्याशिवाय आपण ते पुढे आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. आता बघा कसं आपण ती प्रॉपर्टी अशी लिहायची. ती पूर्ण प्रॉपर्टी मी लिहितोय बघा. हे पाठ करावं लागेल प्रॉपर्टी तुम्हाला. द सेंटर्स ऑफ टू टचिंग सर्कल्स, द सेंटर्स ऑफ टू टचिंग सर्कल्स अँड देअर, त्यांचा THEIR, देअर कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं पण चालतंय, आर कोलिनियर. हे लिहावं लागतं एवढं. हे लिहिल्याशिवाय आपल्याला मार्क्स भेटणार नाही, हा गुणधर्म लिहिल्याशिवाय. ओके. देअरफॉर आता याच्या आधारे आपण काय म्हणू शकतो बघा, तिन्ही पण बिंदू एक रेषे आहेत, म्हणजे टोटल हा मोठा रेषाखंड कोणता आहे? एपी आहे. एपी इज इक्वल टू काय होईल बघा बरं, एबी प्लस बीपी. बघा चेक करा फिगर मध्ये, एपी इज इक्वल टू एबी प्लस बीपी. याला कारण लिहावं लागतं ए डॅश बी डॅश पी, दरम्यानचा गुणधर्म आहे हा. ठीक आहे. देअरफॉर एपी इज इक्वल टू काय म्हणता येईल, एबी किती चेक करा, एबी आहे 4.8, सॉरी एपी आहे 4.8. ठीक आहे. हा, एपी आपल्याला दिलेला आहे 4.8. आपला एबी काढायचं ना, म्हणजे द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स काढायचं आपल्याला. एबी काढायचंय, एबीला एबी लिहू आपण, प्लस बघा बीपी किती आहे, बीपी आहे 3.5. झालं, सोडवायचं आता आपल्याला. तर काय करायचं, प्लस 3.5 करायचं पक्षांतर, 4.8 मायनस 3.5 इज इक्वल टू काय राहिलं, एबी राहिलं. या दोघांची वजाबाकी येते बघा, 8 मधून 5 गेले 3 राहिले, आणि 4 मधून 1 गेलं 3 गेलं 1 राहिलं, म्हणजे 1.3 इज इक्वल टू एबी. मीन्स एबी इज इक्वल टू 1.3 एकक लिहायचं सेंटीमीटर. आता मला सांगा, आपण एबी काढलं, एबी काढलं म्हणजे नेमकं काय काढलं, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, म्हणजे टू सर्कल्स, या दोन्ही वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधलं अंतर शोधलं. म्हणजे आपण खाली काय वाक्य लिहू शकतो, देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज हाऊ मेनी 1.3 सेंटीमीटर. आता एक पक्का एक गुणधर्म लक्षात ठेवा. कोणता? हा तर पाठ करावाच लागेल तुम्हाला, पण एक टेक्निक लक्षात घ्या. जर दोन्ही पण वर्तुळे जर आंतरस्पर्शी असतील, इंटर अँड टचिंग सर्कल्स असतील, तर त्या दोन्ही पण वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधलं अंतर हे कसं असतं, त्या दोन्ही पण वर्तुळांच्या त्रिज्येच्या फरक आहे एवढं, डिफरन्स बिटवीन द रेडियाई. डिफरन्स म्हणजे फरक, फरक म्हणजे दोघांची काय करायची, वजाबाकी. मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येमधून लहान वर्तुळाच्या त्रिज्या मायनस करायची, म्हणजे आपल्याला उत्तर मिळतं. पण सोडवावं लागतं आपल्याला असं सुटसुटीत, कारण स्टेप बाय स्टेप्स मार्क असतात, मार्क्स कटता कामा नयेत. त्यामुळे हे व्यवस्थितपणे समजून घ्या, लिहून घ्या सावकाशपणे. ठीक आहे, आपण ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊ आपण. आता बघा, पहिलं आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये काय फरक आहे सांगू तुम्हाला. पहिल्या उदाहरणामध्ये इंटरनल टचिंग सर्कल्सवर प्रश्न विचारला होता, दुसऱ्या उदाहरणामध्ये एक्सटर्नल टचिंग सर्कल्सवर प्रश्न विचारलेला आहे, बाह्यस्पर्शी वर्तुळे. प्रश्न वाचू बघा, समोर बघा, द टू सर्कल्स ऑफ रेडियाई 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. दोन्ही पण वर्तुळे बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत, म्हणजे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात.
प्रत्येक वर्तुळाची काय दिलेली आहे, त्रिज्या दिलेली आहे बघा. समजा आपण एपी इज इक्वल टू, हे मोठं वर्तुळ आहे, ए केंद्र असणार, त्रिज्या आपण काय करू 5.5 सेंटीमीटर मानू. आणि दुसरं जे लहान वर्तुळ आहे ते त्याची त्रिज्या आपण 4.2 सेंटीमीटर मानू. बरोबर आहे. आता आपल्याला काय विचारलंय, या दोन्ही पण वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधलं अंतर. तुम्ही जर फिगर मध्ये जर पाहिलात, फिगर दिली नाही, फिगर आपण काढली, त्यामुळे किती पटकन समजते बघा. दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधलं अंतर म्हणजे एबी अंतर. सरळ सरळ दोन्ही पण त्रिज्यांची बेरीज, एपी प्लस पीबी. 5.5 प्लस 4.2 9.7 हे आपलं उत्तर असणार आहे. पण हे झालं तोंडी. आता आपल्याला ते लिहून दाखवावं लागेल. तर काय करायचं, आता बघा आपण हे पहिलं जे उदाहरण घेतले ना, त्या टाईपचं डिस्क्रिप्शन करायचं. आता इथं मी लिहित बसणार नाही डिस्क्रिप्शन वगैरे, तुम्ही लिहू शकतात. म्हणजे कसं बघा, इथं काय लिहायचं पहिल्यांदा की इन द फिगर सर्कल्स, द सर्कल्स विथ सेंटर्स पी ए अँड बी इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट पी. म्हणजे पी हा त्यांचा कॉमन पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. पुन्हा त्रिज्या आहेत बघा, एपी किती आहे, लेट एपी इज इक्वल टू एपी इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर मानायचं डिस्क्रिप्शन झाल्यानंतर. पुन्हा पीबी म्हणजेच बीपी बरोबर किती 4.2 सेंटीमीटर दिले आपल्याला हे अंतर. आपल्या एबी काढायचं आहे, थोडक्यात एबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे लिहू शकतो आपण असं. आता सगळ्यात महत्वाचं काय, मी म्हटलं तुम्हाला आता बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं आपण, हा जो गुणधर्म आहे ना, प्रॉपर्टी, द सेंटर्स ऑफ टू टचिंग सर्कल्स अँड देअर कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. अतिशय महत्वाचा भाग आहे हा, अतिशय महत्वाचं विधान आहे, अतिशय महत्वाची प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीच्या आधारेच आपल्याला सोडवायचे उदाहरण. त्यामुळं ही प्रॉपर्टी लिहावीच लागते. तर काय करायचं, तुम्ही या ठिकाणी ही प्रॉपर्टी लिहू शकतात. लिहू शकतात का, इथं लिहू शकतात प्रॉपर्टी. इथं प्रॉपर्टी लिहा. प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी शब्द नाही लिहायचा, अख्खी प्रॉपर्टी लिहायची आता सांगितलेली. ओके झालं. मग काय म्हणू शकतो आपण, ए बी इज इक्वल टू काय म्हणता येईल सांगा, ए बी इज इक्वल टू एपी प्लस पीबी ए डॅश पी डॅश बी. बिटवीन एस प्रॉपर्टी लिहायची. देअरफॉर ए बी काढायचंय, ए बी ला ए बी इज इक्वल टू, एपी किती आहे बघा, एपी आहे 5.5 5.5 सेंटीमीटर आणि पीबी किती आहे 4.2 सेंटीमीटर. झालं. करा बेरीज दोघांची. 5 आणि 2 7 7, इकडे पॉईंट द्या, 5 आणि 4 9 9, म्हणजे 9.7 सेंटीमीटर हे काय झालं आपलं उत्तर झालं. म्हणजे ह्या दोन्ही पण वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधलं अंतर विचार होतं. बघा वाचा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता एक लक्षात आलं, एक मुद्दा लक्षात आला कोणता, जर हे वर्तुळे जर बाह्यस्पर्शी असतील, एक्सटर्नल टचिंग सर्कल्स हा प्रकार असेल, तर त्या दोन्ही पण वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधलं अंतर म्हणजे त्या दोघांच्या त्रिज्येची बेरीज करायची. सोपं आहे अगदी. ओके बघा इथं मी बाण दाखवल्या, म्हणजे इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आणि इथं प्रॉपर्टी लिहायची, जी पहिल्या उदाहरणामध्ये आपण घेतली ती प्रॉपर्टी. ओके बघा लिहून देऊ शकता तुम्ही पटकन. ओके हा लिहून घ्या. ओके झालं का लिहून, ठीक आहे. नेक्स्ट नंबर 3, हे तर अतिशय सोपं उदाहरण आहे. इफ रेडियाई ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, दोन वर्तुळांची त्रिज्या दिलेली आहे आपल्याला. ड्रॉ फिगर ऑफ दीज सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली अँड नंबर 2 इंटरनली. दोन प्रकारचे आपल्याला फिगर्स काढायचे आहेत त्याच्या त्रिज्या घेऊन. इथं मात्र आपला अंदाजे नाही काढायचं, आपल्याला मोजून काढायचं आहे. तर एक काम करू आपण, इथं आपल्याकडे कंपासचा वापर करून काढता येईल. ठीक आहे. आता काय करायचं बघा, हा एक काम करू आपण. आता जो पहिला प्रकार आहे कुठला, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, सुरुवातीला हे काढूयात. म्हणजे काय करूयात बघा समोर, आता तुम्ही कंपास मध्ये त्रिज्या मोजून घ्यायची. किती घ्यायची, 4 सेमी आणि 2.8. अगोदर सुरुवातीला 4 सेमीचं वर्तुळ काढू, 4 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढू. कसं काढायचं बघा समोर. आता बघा कंपास मध्ये 4 सेमी, इथं बघा इथं माप दिसत आहेत, तुम्हाला दिसत असेल का व्हिडिओ मध्ये मला माहित नाही, पण बघा 4 सेमी त्रिज्याचं आपण वर्तुळ घेतलं, राईट. हे पहा 4 सेमी बघा दिसते का व्हिडिओ मध्ये, ठीक आहे. आणि सावकाशपणे आपण
वर्तुळ काढायचं आहे असं. झालं बघा, हे झालं 4 सेमी त्रिज्याचं वर्तुळ. आता दुसरं आहे 2.8 सेमी त्रिज्याचं वर्तुळ. परत काय करायचं, आता मात्र लक्ष द्या इकडं, 2.8 सेमी त्रिज्या, 2.8, इथं 2.8 म्हणजे 2.80. ठीक आहे, बरोबर. आता एक काम करायचं, आता कंपास कसा ठेवायचा माहिती आहे का, हे जे दुसरं जे टोक आहे पेन्सिलचं, हे याला टच झालं पाहिजे. आता आपला टच होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, बघा, एक काम करू आपण, बघा अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पण वर्तुळे काढता येतील. एक 2.4 4 सेमीचं आणि दुसरं 2.8 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढायचं. एक काम करायचं त्याला, की हे दोन्ही पण वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधलं अंतर जोडायचं. हे जोडून टाका म्हणजे लक्षात येईल. आता बघा, नाव देऊ शकता तुम्ही. इथं नाव द्या पी सेंटरला, इथं नाव द्या क्यू, तुमच्या मनावर काही अडचण नाही. इथं नाव द्या ए. ए हा काय आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, बरोबर. हे माप दाखवा 4 सेंटीमीटर आणि इकडे किती 2.8 सेंटीमीटर. हा प्रकार कुठला आहे हो, प्रकार कुठला आहे तर नंबर 1 टाकू रोमन लिपीतून आपण, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे, इथे लिहितो मी, इंटरनली टचिंग सर्कल्स. ठीक आहे. आता हा प्रकार कुठला झाला, एक्सटर्नल टचिंग सर्कल्सचा झाला. आता इंटरनल टचिंग सर्कल्स काढायचे आपल्याला. तर एक काम करायचं, परत कंपासचा आपण वापर करूयात. त्रिज्या किती घ्यायची, 4 सेमी. 4 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढूयात आपण. आता बघा, सुरुवातीला 4 सेमी त्रिज्या घेऊयात. परत बघा 4 सेमी, 4.00 म्हणजे 4. कदाचित माझा अंतर अंदाजे पण येऊ शकतं, पण मी मोजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, हे 4 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढलं आपण पहिल्यांदा, बरोबर. आता एक काम करायचं, सुरुवातीला आता हे आंतरस्पर्शी वर्तुळ काढत असताना थोडं हार्ड जाते विद्यार्थ्यांना. तर काय करायचं बघा, समोर सुरुवातीला काय करा, एक रेडियस काढा अगोदर, इथून त्रिज्या काढा. या मोठ्या वर्तुळाचे नाव आपण नंतर देऊ, किंवा नाव देऊयात आपण, समजा इथं नाव द्या, हेच नाव देऊयात आपण पी. ठीक आहे. आता इथं नाव द्यावं लागलं आपल्याला ए. आता क्यू केंद्र असणारा वर्तुळ कुठे येईल माहिती आहे का, या त्रिज्येवर येणार आहे. कसं, एक काम करायचं, आता त्रिज्या किती आहे ती 2.8. एक काम करायचं, इथं कुठंतरी एक व्यवस्थितपणे कंपासचं लोखंड ठेवायचं आणि पेन्सिलमध्ये अंतर घ्या. किती 2.8, 2.8, 2.80 म्हणजे 2.8. मला व्हिडिओमध्ये दिसायला का बघा अंतर घेतलेलं. बोर्ड सेन्सिटिव्ह असल्यामुळं थोडंही टच झालं तरी कमी जास्त व्हायला अंतर. ठीक आहे.
ठीक आहे, 2.8 सेमी त्रिज्याचं वर्तुळ आहे समजा. ठीक आहे, तर आता काय करू आपण, कंपास कसा ठेवायचा बघा. हे जे पेन्सिल टोक आहे ना, ते टोक कसं यावं, याला टच व्हावं, ए ला. कंपास सरळ बसणार नाही का आपल्याला. कंपास सरळ बसवायचा आहे. एक काम करू आपण, समजा हां, हे का इथं सेंटर असेल तर फक्त असं वाढवा, म्हणजे तुम्ही कंपासचा वापर करा आणि सावकाशपणे काढा. इथं काय असेल, क्यू केंद्र असणारं वर्तुळ असेल छोटं. ठीक आहे, तर ह्या दोन्ही पण त्रिज्येची आपण वर्तुळे काढली, आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे. ठीक आहे, कंपास कसा ठेवायचा, ह्या त्रिज्येवर ठेवायचा, पेन्सिल टोक्याला टच करायचं आणि सावकाशपणे आपण कंपास तो फिरवायचा. ठीक आहे, थोडा आता टेक्निकल अडचण आल्यामुळे आपण तो कंपास फिरवू शकलो नाही. मी तुम्हाला थोडं एक अंदाजे एक वर्तुळ घेऊन मी काढले, बघा समजलं का. काय अडचण आहे का विचारा, लगेच आपण काय करू, पुढचं एक्झाम्पल पाहू. ठीक आहे, ओके, बघा समजलेत का उदाहरण. आता इथं काम करा, एक आपल्याला त्रिज्या लिहावं लागेल ना. पी ए म्हणजे किती आहे, 4 सेंटीमीटर आहे आणि क्यू ए म्हणजेच किती आहे, 2.8 सेंटीमीटर आहे. आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट. हां, विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टर मधलं हे सर्वात ह्या प्रॅक्टिस सेट मधलं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. सोपं आहे पण. ठीक आहे, कारण याच्यामध्ये 3 प्रश्न वेगवेगळे प्रश्न विचारलेत. तर आता आपण प्रश्न घेऊयात व्यवस्थितपणे, सावकाश. ठीक आहे, बघा प्रश्न. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स पी अँड क्यू टच इच अदर ऍट आर. पी केंद्र आणि क्यू केंद्र असणारी दोन्ही पण वर्तुळे एकमेकांना बिंदू आर मध्ये स्पर्श करतात किंवा छेदतात. पुढे a line passing through R meets the circles at A and B respectively. म्हणजे A आणि B ही जी रेषा, म्हणजे रेषा AB जी काढली ना, ती काय करते, या दोन्ही पण वर्तुळांना अनुक्रमे काय करते, A आणि B मध्ये मीट्स म्हणले, भेटते म्हणजे छेदते. ठीक आहे, आर बिंदू काढलेली रेषा. पुढे प्रूव्ह दॅट, पहिला प्रश्न काय, सेगमेंट AP पॅरलल सेगमेंट BQ. AP आणि BQ पॅरलल आहेत हे सिद्ध करायचंय. आपण तोच भाग पाहू. आणि लक्षात घ्या, या पहिल्या भागावरच हे दुसरे 2 भाग डिपेंड आहेत. अतिशय सोपं उदाहरण आहे, फक्त मोठं आहे. तर पहिला भाग तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. पहिला भाग समजला की बाकी दोन्ही पण भाग समजतात. ठीक आहे, थोडं फिगर मध्ये या बरं, थोडं फिगर मध्ये बघा, चर्चा करू आपण. इथं एक ट्रायंगल बघा सुरुवातीला, कोणता, हा APR. आपण संगती व्यवस्थित घेऊयात. APR, ह्या APR या ट्रायंगल मध्ये जेवढी लांबी AP ची आहे तेवढी लांबी PR ची आहे ना. PA आणि PR एकरूप आहेत का, ह्या दोन बाजू का बरं एकरूप आहेत, तर ह्या दोन्ही पण P केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात, अनंत त्रिज्या असतात, पण त्या कशा असतात, एकरूप असतात. ठीक आहे, आता बघा थोडक्यात PA इज इक्वल टू PR आपल्याला म्हणता येईल. त्याचं कारण लिहिता येईल, रेडियस ऑफ द सेम सर्कल. म्हणजे थोडक्यात हा काय झाला, आयसोस्केलेस ट्रायंगल झाला. आयसोस्केलेस ट्रायंगलचा तो थेरम किंवा तो जो प्रमेय आहे, गुणधर्म आहे, तो वापरायचा. म्हणजे कोणता गुणधर्म आहे, जर दोन बाजू एकरूप असतील कुठल्याही, म्हणजे एखाद्या त्रिकोणाच्या, तर त्या बाजू समोरचे कोण सुद्धा एकरूप असतात. म्हणजे या ठिकाणी PR च्या समोरचा कोणता अँगल असेल, A अँगल असेल, आणि AP च्या समोरचा अँगल कोणता असेल, R असेल. आपण 3 अक्षरी नाव लिहूयात, हे दोन कोण एकरूप असेल. तेच आता आपल्याला सुरुवातीला लिहायचंय. बेसिक प्रॉपर्टी महत्वाची आहे, माहित असणं महत्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा सुरुवात कशी करायची, कुठल्या ट्रायंगल मध्ये बोलायचं. आता पहिला भाग सोडवतोय आपण. इन ट्रायंगल, आपला बोर्ड पूर्ण नाही बरं का, तिन्ही पण भाग घ्यायला, एक 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 भाग आपण पाहू. इन ट्रायंगल बघा, APR बघा फिगर मध्ये, APR
काय म्हणायचं? सेगमेंट अक्षर ओळखते का बघा, सेगमेंट पी ए कॉन्ग्रुएंट सेगमेंट काय म्हणूयात आपण, पी आर, दोन्ही पण रेषाखंड एकरूप आहेत. याचं कारण काय लिहायचं? रेडियाई ऑफ द सेम सर्कल. सेम सर्कल म्हणजे काय? एकाच वर्तुळाच्या ह्या त्रिज्या आहेत, एकरूप असतात, बरोबर. याला विधान देऊ क्रमांक 1, कारण याचा वापर आहे पुढे. पुन्हा देअरफॉर आता हे दोन बाजू एकरूप झाल्या, मग यांच्या समोरचे कोण एकरूप असतात? ए कोण एकरूप आहे? त्या ए कोणाचं नाव काय असेल? अँगल पी ए आर. हा, आणि आर कोणाचं नाव? तीन अक्षरी अँगल पी आर ए. झालं. याचं कारण लिहावं लागतं, प्रत्येक विधानाला कारण असते बाळांनो. तर काय लिहायचं? आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. इक्वेशन नंबर किती द्यायचं याला? सेकंड. बरं, एक काम करू आपण, त्या याला इक्वेशन नंबर द्यायची गरज नाही पहिल्याला, याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. ठीक आहे. जे दोन अँगल्स एकरूप दाखवलेत ना, याला आपण काय करू? इक्वेशन नंबर 1 देऊ. ओके. पुढे असंच सेम कोणाबद्दल बोलायचं? क्यू केंद्र असलेल्या वर्तुळाबद्दल बोलायचं. तुम्हाला लक्षात आलं असेल आता. पहिला भाग समजला असेल तर दुसरा भाग समजायला काही अडचण नाही. बघा परत, क्यू केंद्र असणारं वर्तुळ आहे ना, याच्यामध्ये क्यू आर क्यू बी या दोन्ही पण बाजू समान आहेत, म्हणजे परत हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला. त्यामुळे हे एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात? म्हणजे हा बी अँगल इकडचा आणि इकडचा आर अँगल, हे दोन्ही पण अँगल परत कॉन्ग्रुएंट झाले. तेच आपण परत लिहूयात. कसं लिहायचं बघा, फिगर मध्ये बघत बघत लिहा म्हणजे लक्षात येईल. हा, इन ट्रायंगल, कुठला ट्रायंगल? आपण आता एपी आर म्हटलंय ना, आपण बी क्यू आर घेऊ. असं संगती बरोबर. बी क्यू आर काय म्हणता येईल? सेगमेंट. हा, सेगमेंट काय सांगा? सेगमेंट क्यू आर कॉन्ग्रुएंट सेगमेंट क्यू बी, बरोबर. याचं परत कारण काय लिहायचं? हेच सेम, रेडियस ऑफ द सेम सर्कल. हे लिहिता आलं पाहिजे. बघा थेरॉटिकल भाग जास्त आहे बरं का मॅथ पार्ट सेकंड मध्ये. हा, रेडियस ऑफ द सेम सर्कल. कॅल्क्युलेशनचा भाग अतिशय कमी आहे, पण थेरॉटिकल भाग खूप जास्त आहे. पुढे मग मला सांगा, कुठले अँगल एकरूप होतील? हा बी अँगल. ह्या बी अँगलचं नाव कसं यायचं? तीन अक्षरी अँगल क्यू बी आर. ओके, कॉन्ग्रुएंट अँगल. आता हा जो अँगल आहे आर, ह्या अँगलचं नाव आपण तीन अक्षरी क्यू आर बी लिहू शकतो. अँगल क्यू आर बी चालते, काय हरकत नाही. बी आर क्यू पण चालते, क्यू आर बी पण चालते. याचं कारण हेच लिहायचं, कोणतं? आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. इक्वेशन नंबर सेकंड देऊ. आता बघा, थोडं फिगर मध्ये चेक करा. हे दोन दोन कोणतरी एकरूप झाले, दोन्ही पण ट्रायंगल मध्ये. आता या बघा, मी या ठिकाणी दोन त्रिकोणामध्ये हे जे दोन अँगल आहेत, हे एकमेकांची विरुद्ध कोण आहेत? कोणते कोणते? पी आर ए आणि क्यू आर बी. दीज आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात, हे आपल्याला माहिती आहे बेसिक. असं लिहूयात आपण. बट कुठले कुठले अँगल बघा फिगर मध्ये? पी आर ए, अँगल पी आर ए, हा, कॉन्ग्रुएंट अँगल क्यू क्यू आर बी, क्यू आर बी. हा, याचं कारण लिहायचं व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, बरोबर. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. आता मला सांगा, याला क्रमांक आपण 3 देऊ शकतो. आता थोडं बघा बरं, ऑब्झर्वेशन करा. इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये ऑब्झर्वेशन करायचं आपल्याला, बरं का. आता लक्ष द्या सगळ्यांनी. हे बघा, इक्वेशन नंबर 1 मध्ये काय केलं आपण? अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल पी आर ए दाखवलं. इक्वेशन नंबर सेकंड मध्ये काय केलं? अँगल क्यू बी आर कॉन्ग्रुएंट अँगल क्यू आर बी दाखवलं. पण ह्या दोन विधानामध्ये दोन कोण एकरूप कुठले? तर पी आर ए आणि क्यू आर बी. बघा, अँगल पी आर ए समोर बघा सगळेजण, आणि अँगल क्यू आर बी, हे दोन्ही पण अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. का? तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. तर आपण असं लिहू शकतो विधान. साधी गोष्ट आहे. बघा, ह्या तिन्ही पण इक्वेशन वरून बघा, इक्वेशन नंबर 2 च्या उजव्या बाजू समान आहेत, अँगल पी आर ए आणि अँगल क्यू आर बी. तर डाव्या बाजू समान होतील ना. ठीक आहे, तर असं लिहायचं, फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट, सेकंड अँड थर्ड,
काय म्हणता येईल आपल्याला बघा, अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QBR. बघा बरं का, लक्षात घ्या, हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट झाले. कोणते कोणते? PAR आणि QBR. आता याला एक काम करू, याचं काम आहे पुढे, याला क्रमांक आपण काय करू 4 देऊ. याचं काम पुढे आहे, सांगतो मी तुम्हाला कुठे. आता थोडं बघा बरं इकडं बेसिक. PAR ओके, आणि पुन्हा QBR हे दोन अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले, बरोबर आहे. आता या ठिकाणी असा झेड टाईपचा अँगल तयार झाला की नाही चेक करा थोडं. PAR आणि QBR झेड तयार व्हायला. थोडक्यात दोन आपल्याला बेसिक माहिती आहे ना, इथं सांगू तुम्हाला. समजा दोन रेषा आहेत, ह्या दोन रेषांना एक छेदिका छेदलेली असेल आणि जे अँगल्स कोणते असतात? अल्टरनेट अँगल्स असतात. जर ते कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन रेषा एकमेकांना कशा असतात? समांतर असतात. थोडक्यात बघा, PA आणि QB किंवा BQ या दोन रेषांना ही PQ ही रेषा छेदली आहे, नाही सॉरी, AP ला आणि BQ ला ही AB ही रेषा छेदली आहे, बरोबर. तर झेड तयार झालेला असा, ठीक आहे. तर अँगल A आणि अँगल B कॉन्ग्रुएंट असतील म्हणजे आहेतच, आता आपण सिद्ध केलंय. तर AP आणि BQ एकमेकांना कसे असतील? पॅरलल असतील, बरोबर आहे का. तर कुठलं कारण असेल? अल्टरनेट अँगल्स टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स असं म्हणता येईल आपल्याला. देअरफॉर असं लिहिता येईल, देअरफॉर सेगमेंट AP बघा फिगर मध्ये, पॅरलल सेगमेंट BQ. कारण काय लिहायचं? हे दोन्ही पण कुठले अँगल होते? अल्टरनेट अँगल. त्यामुळं अल्टरनेट अँगल्स टेस्ट असं म्हणता येईल, किंवा टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स असं पण चालतंय. याला मात्र इथं या ठिकाणी पहिला प्रश्न आपला संपला. बघा, इक्वेशन नंबर 1, 2, 3 वरून आपण सिद्ध केलं हे दोन्ही पण अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि विशेष म्हणजे हे अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार काय करतात, काय होतात? हे दोन्ही पण बाजू एकमेकांना समांतर होतात. अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलाय. ओके, लिहून घ्या पटकन. चला, झालं लिहून. ओके, आता पुढचा भाग. आता नंबर 1 झाला. नंबर 2 मध्ये काय करायचंय बघा, फिगर मध्ये प्रश्नामध्ये बघा, ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल RQB. लक्षात घ्यायचं प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये संगती थोडी चुकीची लिहिली आहे बरं का, त्याने चुकीची लिहिलेली आहे. हे RQB नाही, आपल्याला BQR लिहावं लागेल. कोणता? BQR लिहावं लागेल. BQR घेतलं तरच आपल्याला ती संगती बरोबर येते. कारण A चा कॉन्ग्रुएंट अँगल B येतो, P चा Q येतो, R चा R येतो. त्याच्यामुळे आपल्याला ही संगती घ्यावी लागते. ओके, तर बघा आता काय करायचं आपल्याला, हे दोन्ही पण ट्रायंगल कॉन्ग्रुएंट सिमिलर दाखवायचे. तर अँगल टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आणि ऑलरेडी हे दोन ट्रायंगल सिमिलर झालेत. इक्वेशन आपल्या ह्या पार्ट फर्स्ट मधून आपल्याला कळतं कसं. आता मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे आता, कारण का हा जर बोर्ड पुसला तर तुम्हाला ते कळणार नाही पुन्हा परत. ठीक आहे, एक काम करू आपण, ट्रायंगल APR थोडी इथं बघा, आता बोर्डवर बघा सगळेजण. ह्या ट्रायंगल APR मध्ये आपण आता A कोन आणि B कोन एकरूप दाखवलेत. अँगल PAR हा कुठला आहे? APR मधला आहे. आणि अँगल QBR कुठला आहे? BQR मधला आहे. बघा संगती बघा, PAR QBR, A चा कॉन्ग्रुएंट अँगल B होतो. फ्रॉम इक्वेशन नंबर 4 म्हणता येईल का नाही सांगा. झालं, एक जोडी झाली. आणि 3 मध्ये बघा बरं, अँगल PRA म्हणजे R कोन आणि कॉन्ग्रुएंट अँगल कोणता? QRB व्हर्टिकली अपोजिट अँगल्स होते ते. म्हणजे इक्वेशन काय करायचं, सरळ सरळ इन ट्रायंगल APR अँड ट्रायंगल BQR. खाली काय लिहायचं, फक्त हे लिहायचं डायरेक्ट आहे, अँगल PRA कॉन्ग्रुएंट अँगल QRB. फ्रॉम इक्वेशन 3 लिहायचं, दोन जोड्या अँगलच्या. आणि पुन्हा खाली अँगल PAR कॉन्ग्रुएंट अँगल QBR. बघा मी खुणा केलेत लाल शाईच्या पेनने, ठीक आहे, कलरने. फ्रॉम इक्वेशन नंबर 4 लिहायचं. झालं, दोन्ही पण जोड्या काय केल्या आपण? एकरूप दाखवल्या. त्यामुळं हे दोन्ही पण ट्रायंगल, दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर टू इच अदर बाय विच टेस्ट? बाय अँगल टेस्ट. कसं? ट्रायंगल APR सिमिलर ट्रायंगल BQR असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे याच भागातून ते सिद्ध झालं. मी मगाच म्हणलं होतं की एकमेकावर डिपेंड आहे. बघा समजलं का?
फक्त आता पुढे तुम्हाला शाब्दिक लिहायचंय, तोंडी लिहायचं. आता मी जे सांगितलं ते इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 चा आधार घ्यायचा आपल्याला आणि हे दोन ट्रायंगल काय करायचे, सिमिलर दाखवायचे. झालं. आता पुढचा भाग बघा, फाइंड अँगल काय म्हणलंय, आर क्यू बी. बघा बरं फिगर मध्ये कुठे आहे आर क्यू बी. आर क्यू बी म्हणजे हा अँगल, क्यू अँगल आपल्याला काढायचा आहे, फाइंड आउट करायचं आहे. इफ अँगल पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री. बघा 35 डिग्रीचा कोणता अँगल आहे, पी ए आर. बघा बरं फिगर मध्ये कुठे आहे पी ए आर. चला मी सांगतो तुम्हाला इथे समजून. समोर बघा सगळेजण, किती सोपं आहे बघा. ठीक आहे. आता पी ए आर अँगल दिलाय आपल्याला 35 डिग्रीचा, बरोबर. थोडं लक्ष द्या बरं, जम्बलिंग होऊ शकते. कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. 35 डिग्रीचा दिलाय आपल्याला आणि आपल्याला कुठला अँगल काढायचा आहे, हा आर क्यू बी काढायचा आहे. म्हणजे हा क्यू कोण काढायचा आहे, बरोबर आहे. आर क्यू बी क्यू कोण काढायचा आहे. ह्या ट्रायंगल मधला दिलाय, पी ए आर मधला दिलाय किंवा ए पी आर मधला दिला आणि इकडच्या ट्रायंगल क्यू बी आर मधला काढायचा आहे अँगल. आता बघा साधी गोष्ट आहे, थोडं इथं नजर मारा बरं ह्या पहिल्या भागामध्ये, थोडं लक्ष द्या. आता अँगल पी ए आर जो दिलाय तो आणि अँगल क्यू बी आर इकडचा अँगल, ह्या ट्रायंगल क्यू बी आर हे कॉन्ग्रुएंट आहेत का नाही मला सांगा. फ्रॉम इक्वेशन नंबर 4 आता सिद्ध केलं आपण, बरोबर. मग मला सांगा पी ए आर चं माप किती अंश आहे, 35. मग क्यू बी आर चं किती होईल, 35 बरोबर. आता इक्वेशन नंबर 3 इक्वेशन नंबर 2 मध्ये या, अँगल जो क्यू बी आर आहे आणि अँगल क्यू आर बी हे दोन कोण एकरूप आहेत. इक्वेशन नंबर 2 मध्ये क्यू बी आर कितीचा आहे, 35चा, तर क्यू आर बी कितीचा होईल, 35चा. कळालं का नाही. म्हणजे लिहायचं कसं माहित आहे का, अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल क्यू बी आर इज इक्वल टू अँगल क्यू आर बी. कसं बघा, चेक करा. अँगल पी ए आर इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट अँगल क्यू बी आर, बरोबर. आणि क्यू बी आर चा एकरूप कोण कोणता आहे, क्यू आर बी. इक्वेशन नंबर 2 मध्ये म्हणजे तीन कोण एकरूप कसे समान. अँगल पी ए आर इज इक्वल टू अँगल क्यू बी आर इज इक्वल टू अँगल क्यू आर बी इज इक्वल टू 35 डिग्री असं लिहायचं. कळलं. ठीक आहे. तर फ्रॉम इक्वेशन नंबर 2 अँड 4 मध्ये, 4 वरून लिहायचं. झालं. मला सांगा हा 35चा, हा 35चा, 70 गेले. या ट्रायंगलचा हा कोण कितीचा असेल, 110चा असेल. तर काय करायचं, सरळ सरळ कॅल्क्युलेशन कसं करायचं, इन ट्रायंगल क्यू बी आर अँगल आर प्लस अँगल बी प्लस अँगल क्यू म्हणा, एक अक्षर नाव घ्या किंवा 3 अक्षर नाव घ्या, चालतंय. तर कॅल्क्युलेशन करायचं, तिघांच्या मापांची बेरीज बरोबर 180 मांडायचं. ठीक आहे. आपल्याला हा 110चा कोण मिळतो. ठीक आहे. कसं मांडता येईल तुम्हाला सांगू का, मांडून देऊ का, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. काय विद्यार्थ्यांना कळणार नाही ना, हे लक्षात घ्या. पी ए आर, क्यू बी आर आणि क्यू आर बी हे दोन तिन्ही पण कोण समान दाखवायचे. कसं, चला मी कॅल्क्युलेशन करून मांडून दाखवतो, काही जणांना येणार नाही. ठीक आहे. दुसरा भाग सगळ्यांना समजला होता, तिसरा भाग सांगतोय. आता बघा नंबर 3, एक काम करायचं. कुठले कुठले दोन कोण, तीन कोण, अँगल पी ए आर जो दिलाय तो इज इक्वल टू अँगल क्यू बी आर, बरोबर. इक्वेशन नंबर किती मध्ये होतं, 4 मध्ये होतं. इज इक्वल टू अँगल क्यू आर बी हे इक्वेशन नंबर 2 मध्ये होते, बरोबर. हे दोन्ही पण एकरूप 4 मध्ये होते, हे दोन्ही पण एकरूप 2 मध्ये होते. तर काय लिहायचं, इज इक्वल टू 35 डिग्री. का बरं, कारण पी ए आर 35 डिग्रीचा आहे, त्यामुळे हे दोन्ही पण 35 डिग्रीचे होतील. याचं कारण लिहायचं फ्रॉम इक्वेशन्स 2 अँड 4. बरोबर. लक्ष आहे सगळ्यांचं. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी ट्रायंगलचं नाव घ्यायचं आपण बी क्यू आर. नाव मग कॅल्क्युलेशनचा भाग महत्वाचा, इन ट्रायंगल बी क्यू आर. तुम्हाला एक प्रश्न पडला का की परीक्षेत एवढं मोठं उदाहरण येतं का, येत नाही एवढं मोठं उदाहरण, यातला एखादा भाग किंवा 2 भाग विचारू शकतात. ठीक आहे. तर बघा इन ट्रायंगल बी क्यू आर काय म्हणते आपल्याला, 3 अक्षर नाव घ्या. आता आपला आर बी कोण लिहायचंय, तर अँगल काय म्हणायचं, क्यू बी आर. बी कोण झाला, प्लस आता आपला अँगल आर पाहिजे, अँगल क्यू आर बी, प्लस जो विचारलाय तो क्यू कोण, काय म्हणलं त्यांनी, आर क्यू बी. अँगल आर क्यू बी इज इक्वल टू हाऊ मेनी, 180 डिग्री. का, त्रिकोणाच्या तिन्ही पण कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, माहित असावं आपल्याला. ठीक आहे.
हा, आवाज येतोय का बघा, माईकचा आवाज येतोय का बघा, चेक करा, येतोय माझा आवाज, ठीक आहे, ओके. QBR, अँगल QBR किती आहे बघा, बी कोण 35 आहे, ठीक आहे, 35 अंश, प्लस QRB पण 35 आहे, प्लस अँगल RQB ॲज इट इज इक्वल टू हाऊ मेनी 180 डिग्री. मग 35 आणि 35 किती होतं, 70, 70, प्लस अँगल RQB इज इक्वल टू 180. करा 70चं पक्षांतर, अँगल RQB इज इक्वल टू 180 मायनस 70. देअरफॉर प्लस मायनस झालं पक्षांतर, अँगल RQB इज इक्वल टू हाऊ मेनी 110 डिग्री, 110 अंश झालं. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, ठीक आहे. हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे हा, ठीक आहे. उदाहरण मोठं आहे बऱ्यापैकी, लिहून घ्या पटकन, ठीक आहे, ओके. तर आता या प्रॅक्टिस सेट मधलं सगळ्यात शेवटचं उदाहरण पाहू आपण, जे की हॉट्स आहे, HOTS. अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. आपण हे उदाहरण पाहूयात. बघा, प्रश्न वाचू. इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स A and B टच इच अदर ॲट E. दोन्ही पण वर्तुळ आहे, म्हणजे A केंद्र असणारं वर्तुळ बघा फिगर मध्ये, B केंद्र असणारं वर्तुळ, दोन्ही पण वर्तुळ एकमेकांना कुठल्या बिंदूत, E बिंदूत स्पर्श करतात म्हटलंय. म्हणजे प्रकार कुठला आहे आता बघा बरं, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स का इंटरनल टचिंग सर्कल्स, एक्सटर्नल टचिंग सर्कल्सचा प्रकार आहे. पुढे लाईन L इज अ कॉमन टँजंट विच टचेस द सर्कल्स ॲट C and D रिस्पेक्टिव्हली. L ही काय आहे, ह्या दोन्ही पण वर्तुळांची कॉमन टँजंट आहे, सामायिक स्पर्शिक आहे, जी काय करते, बिंदू C आणि बिंदू D मध्ये ह्या दोन्ही पण वर्तुळांना काय करते, स्पर्श करते, ठीक आहे. पुढे फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD इफ द रेडियाई ऑफ द सर्कल्स आर 4 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. तर आपल्याला CD काढायचे, CD ची लांबी काढायची, म्हणजे टँजंट सेगमेंटची लांबी काढायची थोडक्यात, ठीक आहे. आता बघा, आपल्याला ही कन्स्ट्रक्शन दिली नव्हती, आपण कन्स्ट्रक्शन केलंय बरं का. म्हणजे काय केलं, AC जोडलं, BD जोडलं आणि AB पण जोडलं, सेंटर्स पण जोडलेत, आणि AM हा काय केला आपण, परपेंडिक्युलर काढलाय बरं का, लंब काढलाय. कशावर लंब काढलाय, BD वर लंब काढलाय. ते आपण लिहूयात सुरुवातीला, आपण काय काय रचना केली ती, ठीक आहे. सुरुवातीला आपण असं लिहूयात, वी हॅव ड्रॉन काय रचना केली बघा, सेगमेंट AB, सोपं आहे अगदी, सेगमेंट AC अँड सेगमेंट BD. हे झालं. पुन्हा काय केलंय, सेगमेंट AM परपेंडिक्युलर सेगमेंट BD. AM हा काय केलाय, लंब टाकलाय, कशावर, BD वर लंब टाकलाय. आता बघा, त्यांनी त्रिज्या दिल्यात बघा थोडक्यात. AC इज इक्वल टू किती आहे बघा बरं, AC इज इक्वल टू AE इज इक्वल टू किती आहे, 4 सेंटीमीटर. लहान वर्तुळ आहे ते बघा, AC आणि AE दोन्ही पण समान असतील ना, याचं कारण काय लिहायचं, रेडियस ऑफ द सेम सर्कल, बरोबर. पुन्हा परत ह्या वर्तुळामध्ये BE इज इक्वल टू BD इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, याचं पण कारण तुम्ही तेच लिहू शकतात, ठीक आहे. आणि ह्या दोघांसाठी आपण काय करू, इक्वेशन नंबर 1 देऊ दोघांसाठी, चालतंय. सेपरेट पण चाललं असतं, 1 आणि 2, दोघांसाठी 1 देऊ, ठीक आहे. आता बघा, थोडं लक्ष द्या आकृतीमध्ये. आता साधी गोष्ट आहे, AC ही त्रिज्या आहे, CD म्हणजे किंवा रेषा L ही काय आहे, टँजंट आहे. टँजंट ही कशी असते, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून काढलेल्या त्रिज्याला लंब असते, प्रॉपर्टी आहे, म्हणजे टँजंट थेरम. इथं काटकोन असेल, इथं D या ठिकाणी सुद्धा सेम या थेरमनुसार काय असेल, टँजंट थेरमनुसार काय असेल, परपेंडिक्युलर लंब असेल, म्हणजे काटकोन तयार होईल. M हा आपण काटकोन दाखवलाय, काढलाय, लंब काढलाय. त्यामुळं कॅल्क्युलेशनच्या आधारे जर विचार केला तर हा AMDC हा काय होतो बघा, AMDC हा काय होतो, रेक्टँगल होतो. कळलं का, कसं. आता समोर बघा, 9 इन क्वाड्रिलॅटरल चौकोनामध्ये नाव काय,
AMDC. आता थोडं बघा, समोर बघा. अँगल ACD कोणता? ACD म्हणजे सी कोण इज इक्वल टू अँगल D म्हणजे कोणता? BDC. चालतंय? BDC. C आणि D इकडचा. या हे दोन्ही पण किती अंशाचे असतील? 90 अंशाचे असतील. याचं कारण काय लिहायचं? टँजंट थेरम. बरोबर? टँजंट थेरम असेल. ओके. आता बघा, सी कोण डी कोण 90चा झाला. आता अँगल आता आपण बीडीसी लिहिण्याच्या ऐवजी आपण एमडीसी पण लिहू शकलो असतो, काही हरकत नाही. आपण एमडीसी लिहूयात. ओके, कारण आपण क्वाड्रिलॅटरल घेतो ना आपण. ठीक आहे. पुन्हा एम हा कोण काटकोन दाखवलाय म्हणजे एएमडी, अँगल एएमडी परत कितीचा असेल? एएमडी 90चा असेल. याचं कारण लिहायचं कंस्ट्रक्शन. लंब काढलाय आपण, रचना केली आहे. आता मला सांगा, ह्या क्वाड्रिलॅटरलचे तिन्ही पण कोण 90चे आहेत? 90 90 90. चार कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते? 360 अंश. त्यामुळे कोणता कोण झाला? कोणता कोण राहिला आपल्याला दाखवायचा? ए कोण. हा ए कोण सुद्धा कसा असेल? 90चा असेल. असं लिहायचं. देअरफॉर अँगल कुठला? CAM ए कोण हा कितीचा असेल? 90चा असेल. रिमेनिंग अँगल असं लिहू शकतो आपण. रिमेनिंग अँगल म्हणजे काय? शिल्लक कोण किंवा राहिलेला कोण. कुणाचा? क्वाड्रिलॅटरलचा. आता साधी गोष्ट आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल AMDC हा काय झाला हो? इज रेक्टँगल. हा रेक्टँगल झाला की नाही? आयत झाला. बरोबर आहे का? मग आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात ना. म्हणजे कसं? AM च्या समोरची बाजू काय असेल? CD असेल. म्हणजे आपण AM काढले की आपलं काम झालं. बरोबर? AC च्या समोरची बाजू कोणती असेल? MD असेल. म्हणजेच एक काम करू आपण, AM इज इक्वल टू CD चालतंय. आणि AC इज इक्वल टू MD. आता बघा, फिगर मध्ये बघा थोडं. जेवढी लांबी AC ची आहे तेवढी लांबी कुणाची आहे? MD ची आहे. आता मला सांगा, AC किती आहे हो? AC आपण दाखवलं बघा फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. AC किती आहे? 4 आहे. 4 सेंटीमीटर. मग मला सांगा MD किती असेल? 4 असेल. बरोबर. आता इथं बघा, BD किती आहे सांगा बरं? BD किती आहे? BD 6 आहे. तर BD 6 आहे, MD 4 आहे, तर BM किती असेल हो? 2 सेमी असेल. ते दाखवायचं कसं? फिगर मध्ये बघा. इथं लिहितोय मी. नाऊ बघा, पॉज कर. वरचं हे दार इकडून उघड आहे मॅडमचा हॉलमधल्या पाहुणे इकडे. बरोबर नाही ते बघू मी चालू करून जातो. मी घेतो. इथून चालू करायचं काय? कोपऱ्यातून चालू करायचं. कोपऱ्यातून तू काय कर? चालू करून जा. मी तर थांबल्यावर चालू कर. चालू कर. आता बघा, नाऊ आपण काय म्हणू शकतो बघा. BD इज इक्वल टू तर बघा, BD इज इक्वल टू काय म्हणते आपल्याला? BM प्लस MD. B डॅश M डॅश D. ओके. BD किती आहे बघा? BD किती आहे? BD 6 होतं. कारण इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा BD 6 इज इक्वल टू BM किती आहे हो? BM काढायचं आपल्याला. तोंडी काढलं होतं आपण. प्लस MD किती आहे? MD आहे 4. प्लस 4चं डावीकडे पक्षांतर 6 - 4 इज इक्वल टू BM. देअरफॉर 2 इज इक्वल टू BM. देअरफॉर BM इज इक्वल टू काय असेल? 2 सेंटीमीटर. आता लक्षात घ्या, हे BM इज इक्वल टू 2 सेंटीमीटर आपण कसं काढलं? लक्षात आलं? कॅल्क्युलेशनच्या आधारे.
आता बघा समोर बीएम आहे 2. हा, आता एबी किती आहे सांगा बरं. एबीचं कॅल्क्युलेशन सांगा बरं. एबी एई प्लस ईबी का टचिंग सर्कलची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथे घेता येईल का भाग. एक काम करू, पुढचं पेज उघडू आपण. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, एबी काढावं लागेल. एबी कसं असेल सांगा बरं. एई प्लस ईबी असेल. एई किती आहे 4, ईबी किती आहे 6. 6 आणि 4 किती होते 10. म्हणजे बघा समोर एक काम करू आपण, इथंच एई किती आहे 4 आहे. एई 4 सेमी. ईबी किती आहे, ईबी म्हणजेच बी किती आहे 6 आहे. एबी किती असेल सांगा बरं. ए असेल 10. टचिंग सर्कलची प्रॉपर्टी. आता आपल्याला एबी मिळालंय, आपल्याला बीएम मिळालंय. आपण काय काढू शकतो, एएम काढू शकतो. तर मला सांगा असं लिहायचं कसं. पुढचा भाग मी घेतो. आपल्या जागा पुरत नाही त्याच्यामुळे पुढे घ्यावं लागेल. एबी इज इक्वल टू काय लिहिता येईल. एबी इज इक्वल टू एई प्लस ईबी. बरोबर. एई प्लस ईबी, ए डॅश ई डॅश बी. बरोबर. आता बघा एबी काढायचं होतं आपल्याला. एबी इज इक्वल टू, तिथं प्रॉपर्टी लिहा वाटल्यास वर. ठीक आहे. ए किती आहे 4 आहे आणि ईबी किती आहे 6 आहे. म्हणजे एबी बरोबर किती असेल 10 सेमी असेल. झालं 10 सेमी. बघा समोर एबी ची लांबी 10 सेमी झाली. आता आपण काय करायचं, ट्रायंगल एएमबी घ्यायचा. एएमबी या ट्रायंगल मध्ये काय करायचं, पायथागोरसचा थेरम वापरायचा. पायथागोरसचा थेरम वापरायचा. पायथागोरसचा थेरम वापरला की आपल्याला एएम मिळतं. एएम भेटले की आपल्याला सीडी भेटतं. ठीक आहे. आता काय करायचं, तुम्ही काढू शकता का बघा. एक काम करा, एवढं सगळं लिहून घ्या. मी इथंच तुम्हाला हे कट करून इथं समजून सांगतो कसं ते बघा. नाऊ इन ट्रायंगल कोणता घ्यायचा, एएमबी. एएमबी अँगल एएमबी इज इक्वल टू हाऊ मेनी 90 डिग्री. कारण याचं काय माहिती आहे का, कन्स्ट्रक्शन आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम काय म्हणता येईल सांगा. एबी स्क्वेअर कर्ण एबी आहे. एबी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, एएम स्क्वेअर प्लस बीएम स्क्वेअर. आता आपण बीएम काढले इथं खाली. एबी स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर. आता किंमत काढली 10 एबीची. एएम स्क्वेअर काढायचे आपल्याला. एएम स्क्वेअर प्लस बीएम स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर. 10 चा वर्ग किती होतो 100. बरोबर. एएम चा वर्ग ऍज इट इज प्लस 2 चा वर्ग 4. 100 मायनस 4 म्हणजे वजा 4. बरोबर काय होईल एएम स्क्वेअर. आता तुम्ही मला सांगा 96 इज इक्वल टू एएम स्क्वेअर. बरोबर. देअरफॉर एएम स्क्वेअर इज इक्वल टू 96 बाय टेकिंग स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला इथं. बाय टेकिंग स्क्वेअर रूट. ओके. तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहायचं बरं का ते. बाय टेकिंग स्क्वेअर रूट. काय म्हणते बघा. एएम इज इक्वल टू काय, वर्गमुळामध्ये काय करायचं 96 96 लिहायचं. वर्गमूळ डायरेक्ट निघत नाही. त्याची फोड सांगा बरं तुम्ही आता कोणती कोणती येते. बारा चोक म्हणजे 16 आणि 6. 16 गुणिले 6 बघा 16 इंटू 6. बरोबर. आता मला सांगा एएम इज इक्वल टू काय म्हणता येईल 4 इन द स्क्वेअर रूट
6, 16चा वर्गमूळ 4 निघाला सेंटीमीटर. आता मला सांगा एम आणि सी डी रेक्टँगलच्या समोरासमोरच्या बाजू आहेत. देअरफॉर एम इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू हाऊ मेनी 4 स्क्वेअर रूट 6 सेंटीमीटर. त्याचं कारण काय लिहू शकता तुम्ही? अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल असं लिहू शकता. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. उदाहरण मोठं असल्यामुळे आपल्याला थोडे ऍडजस्टमेंट करावी लागली आणि थोडं तुम्हाला दिसावून अक्षर पण मोठं काढले. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा माझा प्रामाणिक उद्देश आहे की महाराष्ट्रामधील प्रत्येक विद्यार्थ्याला 10वीच्या विद्यार्थ्याला तो व्हिडिओ अवेलेबल व्हावा आणि प्रत्येक उदाहरण चांगल्या प्रकारे समजावं. त्यामुळं मी हे व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन अपलोड करतोय. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ठीक आहे. आणि आपल्या नातेवाईकामध्ये, मित्रांमध्ये, आपले 10वीचे कोणी जर कलिग्स असतील, आपले नातेवाईक असतील, त्यांना पाठवा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, काय अडचण असेल तर विचारा. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.